नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता आम्ही जातोय लग्नाला. म्हणजे गायत्री तर काही येत नाही. हे बघा, आई रेडी झाली. आई आणि मी जातोय. हा का, कितना टाइम लागे आता आपले? अर्धा तास लागे ना. चला, आई रेडी झाली आता. हे बघा, मोटरसायकल घेऊन जातोय. हे तुम्हाला आमचं घर वगैरे दाखवणारच. ते बघा, तिथं मोटरसायकल उभी आहे. हे मोटर तुम्हाला म्हणजे घराचा व्हिडिओ पूर्ण दाखवणारच आहे मी. आता आम्हाला लग्नाला पण जायला उशीर होतोय. आता म्हणजे 7:45 झालेत आणि इकडे म्हणजे ना 6 वाजलेत. तर सर्वजण म्हणजे शेतामध्ये निघून जातात डायरेक्ट 6 वाजतात. म्हणजे काय सांगणार नाही. आपण मुंबईमध्ये 6 वाजेपर्यंत आपण झोपलेलंच राहतो आपण. चला तर मित्रांनो, आता जाऊया आपण. आता मोटरसायकलने आता डायरेक्ट शहादा जायचं आहे. म्हणजे लांबकणीवरनं मला आता शहाद्याला जायचं आहे. चला तर जाऊया आता, डायरेक्ट लग्नामध्येच भेटूया आपण. चला, चालू आहे अक्का पटकन. चला, आता रेडी झालो तर आहे ते. या बघा, मस्त इथं हे पाटीलांचं घर आमचं बाजूचंच. बघा, मस्त बकऱ्या वगैरे. तुम्हाला म्हणजे बरेच व्हिडिओ आपल्या गावाकडचे येणारच आहेत. चला, तोपर्यंत आता लग्नाला जाऊया आपण. गाडी पण इथं रेडी आहे आता. चला, ही बाईक घेऊन आता डायरेक्ट शहादा जायचं आहे. म्हणजे आता 60 का 70 किलोमीटर आहे शहादा वाटतं. इथून आपल्याला जायचं आहे आता. हे आमचं जुनं घर, हे नवीन घर. तुम्हाला पूर्ण त्या घराचा व्हिडिओ मी बनवणारच आहे आणि टाकणारच आहे व्हिडिओ. तर आता लग्नाला जाऊया पहिले आपण, कारण की बरंच लांब पण जायचं आहे. चला, जाऊया आता लग्नाला आपण. मस्त वाटतं बघा, शेती म्हणजे आता शेतीचे ते कामं वगैरे चालू आहे. तर आपल्याला या रस्त्याने म्हणजे आता सरळ जायचं इथून डायरेक्ट दोंडाईचावर ना मग शहादा. अजून बरंच लांब आहे आपला. आत्ता तर निघालोय आम्ही. इथं रस्त्यावरतीच येत आता. ते आई डोक्याला रुमाल बांधते. ऊन लागतंय ना इकडे, बरीच गरमी आहे मित्रांनो. आता म्हणजे ना 2-3 दिवसापासून इकडे भरपूर पाऊस चालू आहे. तर आता थोडा कमी झाला आहे पाऊस. आता शेतीचे कामं वगैरे पण चालू आहे इथं. चला, आपल्याला आता इथून सरळच जायचं आहे आता. ऊन पण बरंच लागतंय आता. म्हणजे 1-1.5 तास लागून जाईल आता आम्हाला. चला तर जाऊया आता, पुढे जाऊया आपण. चला आता जाता जाता इथं सकाळी पहिले नाश्ता करून घेऊया. गावाकडचा नाश्ता म्हणजे एकदम भारी असतो मित्रांनो. मस्त भजी वगैरे एकदम गरम गरम काढत होते ते. तर काय वडापाव, समोसा, ते पोहे वगैरे ते आधी नाश्ता वगैरे करून घेऊ. कारण की घरातून निघालो तर काहीच नाश्ता वगैरे काहीच केला नाही आहे. आईला पण भूक लागली, म्हटलं चल ते मी काय वडा उसळ वगैरे खाऊन घेतो. आणि आपल्या मुंबईसारखं काय मिसळपाव वडा उसळ भेटत नाही मित्रांनो इथं. फक्त असंच देऊन देतात वडा आणि ते काय रसा वगैरे. त्याच्यासोबत काय पाव वगैरे काही देत नाही. मी काही जास्त खाल्लं नाही, ते थोडंफारच खाऊन घेतलं फक्त. चला तर म्हटलं जाता जाता परत ते काय टावेल टोपी असते ना, ते घेऊन जाऊया म्हटलं. ते सारंगखेडा म्हणून गाव आहे. मस्त जत्रा भरते तिथं. मोठं दत्त मंदिर पण आहे तिथं. ते टावेल टोपी वगैरे घेऊन घेतलं. तिथं बाजार पण भरला होता. म्हटलं चला आता दुकान पण जवळ भेटलं आहे. म्हटलं काही टेन्शन नाही. आता म्हणजे आम्हाला शहादाला अजून म्हणजे अर्धा तास तरी लागणार कदाचित तिथून जायला. कारण की रस्ता पण काही एवढा माहीत नाही आहे. पण चला जाऊया आता डायरेक्ट आपण त्या लग्नामध्येच जाऊया पहिले. इथं म्हणजे लग्न ते मामाचं मोयदा म्हणून गाव आहे ना मित्रांनो, तिथं आलो आहेत आम्ही. शहाद्याजवळच येते मामाचं मोयदाचं गाव येते. म्हणजे नाव आहे ते मामाचं मोयदा, असं ते गावाचं नाव आहे. ते बघा तुम्ही, हे गाव बघू शकता. हे असं गाव आहे. म्हणजे एकदम सुंदर असं गाव आहे मित्रांनो. म्हणजे जिकडे बघणार तिकडे असे स्लॅबचेच घर आहेत डायरेक्ट. म्हणजे आपल्या मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये कसे बिल्डिंगावर बिल्डिंग असतात, तशा काही बिल्डिंगा दिसणार नाही तुम्हाला. स्लॅबचीच घरं दिसणार. आणि एकदम भारी वाटतं. म्हणजे इकडे ते समोरच माऊलीचं मंदिर वगैरे आहे तिथं. खूप म्हणजे खूपच भारी वाटतं. तुम्हाला पूर्ण लग्नाचा व्हिडिओ पूर्ण दाखवणार मित्रांनो मी. आज जो लग्नामध्ये तुम्ही तो बँड बघतायत ना, आज बँड माझ्या पण लग्नामध्ये होता मित्रांनो. हे बघा, पण तुम्हाला मुंबईमध्ये ही बँडची पद्धत दिसणार नाही. तिथं फक्त काय ते पिवानं वगैरे असतं तेच वाजतात फक्त. इथं कसं डायरेक्ट सिंगर पण सोबत असतो, गायक पण गाणी म्हणत असतो, नंतर हे वाजणारे वाजत असतात. ही गावाकडची पद्धत आहे. म्हणजे एका लग्नाचे डायरेक्ट 60 आणि 70 हजार रुपये घेतात ते वाजायचं. म्हणजे रात्रीची हळद आणि दिवसाचं लग्न मिळून 60 ते 70 हजार रुपये आरामात घेतात. आता माझ्या लग्नाला काहीतरी 45 हजार रुपये घेतले होते. त्या टायमाला काही सीझन नव्हता एवढा, म्हणून 45 हजार रुपये घेतले होते. हे बघा, माझी मावशीची मुलगी बघा तिथं त्या काय बोलतात त्याला, रथ आहे तर त्याच्यावरती बसले ते नवरदेव नवरी. माझी सख्खी मावशीची मुलगी आहे मित्रांनो ती. तर ते बघा, ते फोटो वगैरे पण काढत होते. एकदाच इथून उतरलं बस, मग आयुष्याचं बरं ते सगळ्या जिम्मेदारी घेऊनच उतरायला लागतं. मग ही शेवटचंच असतं इथं बसायचं फक्त या रथवरती. याला काहीतरी बग्गी बोलतात. त्या बग्गीवरती म्हणजे एकदा नवरदेव नवरी बसलेत आणि एकदाची उतरलेत की आयुष्याचं आपलं दुसरं गाडं चालू झालं, मग असं समजा. मग
ते बघा दोघं पण जण मस्त आनंदित आहेत. म्हणजे आम्ही ते हेच शुभेच्छा देणार की त्यांचं आयुष्यभर संसार वगैरे चांगला हो, सुख समाधानी सगळ्यांनी जीवन जगो, हेच आमचं त्यांना शुभेच्छा आहेत. म्हणजे खूप भारी वाटलं मित्रांनो गावाकडचं लग्नाला येऊन. कारण की 2 वर्षानंतर इथं गावाकडे लग्नाला आलो. आणि इथं बघा ते पैसे द्यायला लागतात. म्हणजे 500 रुपये 200 रुपये काय वाजवायचे ना ते पैसे द्यायचे आणि त्या बदली आपल्याला साडी देतात ते. ही आमच्या गावाकडे ही पद्धत आहे. ते प्रत्येक गावांमध्ये वेगळी पद्धत असेल कदाचित. पण इथं कसे कोणी 200 रुपये दिलेत 500 दिलेत तर लगेच आपल्याला साडी म्हणून देतात. म्हटलं ते लग्न लागायला टाईम लागेल, पहिले जेवण करून घेऊया. मग माझे मामा वगैरे ते मावशीचे मुलं वगैरे आम्ही इथं जेवणासाठी येऊन गेलो आहेत. म्हणजे सध्या फक्त उभे आहेत. आता ही पंगत जेव्हा उठेल ना ते उठल्यानंतर मग आम्हाला तिथं बसायला लागेल त्या जागेवरती. ते बघा समोर दिसतात ना तिकडे जेवण वगैरे बनवत आहेत, काय त्या पापड्या वगैरे लागत आहेत, ते तुम्हाला मी पूर्ण दाखवणारच येते. चला तर पहिले आपण इथं जागेवरती बसून घेऊ. आम्ही या जागेवरती बसून गेलो. तिथं मामा वगैरे आहेत आमचे, म्हणजे सर्व फॅमिली आहे. आता काय काय जेवणाला आहे काय काय नाही ते पण तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जेवणाचे 5-6 पदार्थ दिसत आहेत. खूपच भारी असं जेवण वाटतंय ते. पहिले काय आली बघा ही बर्फी आली, बर्फी आणि सर्व आपलं जेवण ते झालंय, ताट रेडी झालंय. त्याच्यानंतर ते डाळ वगैरे बाकी आहे, फक्त ते डाळ पण येऊन जाईल. चला तर आपण आता पटापट जेवण वगैरे करून घेऊया. त्याच्यानंतर मग काय आईला घेऊन परत लवकर आम्हाला लांबकणीला जायला लागेल. हे बघा आई आणि त्यांचं पण जेवण बाकी आहे. ते आई आणि जी आहे ते जेवण करून घेतील आता. कारण की गर्दी एवढी होती ना मित्रांनो, नाही बोलले ना तरी म्हणजे 1000-1200 लोक होते डायरेक्ट लग्नामध्ये. ते इकडे काय तर त्यांचं जेवण बनवण्याचं काम चालू आहे. तिकडे बघा त्या पापड्या वगैरे लाटत आहेत त्या लेडीज. आणि इथं ते भात वगैरे काय ते बनवत आहेत. परत ती काय मटकीची उसळ वगैरे ते आहे, सगळ्या गोष्टी आहेत या. चला आपल्याला त्रिशूच्या बड्डेला पण जायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला लवकर निघायचं. जसं पण आईचं जेवण झालं ना तसं लवकरच निघणार आहे मी आता. चला तर निघतो मित्रांनो मी आता. बराच वेळ झालेला आहे. चला अर्ध्या रस्त्यावरती आलो आहे आता. इथं ऊसाचा रस वगैरे पिऊन घेतो आणि डायरेक्ट आता घरीच जाऊया आपण. तिथं गायत्री पण वाट बघते, त्रिशू पण वाट बघते, कारण की बऱ्याच वेळपासून फोन करतायत ते. चला तर मित्रांनो जाऊया आता, डायरेक्ट घरीच जाऊया आपण. चला चला मित्रांनो आत्ता झालो घरी. म्हणजे आत्ता काय गायत्री इकडे येशील, हे बघा इथंच थांबले होते, घरीच थांबले होते गायत्री. तर आत्ता झालो तर आम्ही आहे आणि मी तुम्ही तो पूर्ण लग्न वगैरे बघून घेतला आता. चला आता मी ते पाण्याचा काय ते जार वगैरे असतो तो भरून आणतो. हा बघा, कारण की इकडच्या पाण्याला अजिबात चव नाही ना, तर ते पाण्याचा जार भरायला जायला लागतं. चला आता परत त्रिशूचा पण आज बड्डे, जर त्रिशूचा बड्डेचं पण आज सेलिब्रेशन करायचं आहे, तो पण आपला व्हिडिओ येऊन जाईल रात्री 9-10 वाजेपर्यंत. चला तर आत्ता आम्ही शहादावरून आलोत घरी. चला आता हे काय ते पाणी वगैरे काय ते दळण वगैरे, तेव्हा तिथं कढईमध्ये दळण ठेवलं आहे, ते दळण पण दळून आणतो. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री, बाय बाय कर ना. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.